मुलांना मागच्या तासामध्ये आपण सर्व्हर व क्लायंट या दोन गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. सर्व्हर म्हणजे काय, क्लायंट म्हणजे काय, सर्व्हरचे किती प्रकार पडतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या तासामध्ये बघितल्या. तर ह्या तासामध्ये आपण बघूयात नेटवर्कचे प्रकार किती आहेत. पण हे प्रकार बघण्यापूर्वी आपण थोडक्यात बघूयात ह्या नेटवर्कचे जसे फायदे आहेत. आपण फायदे बघितले सुरुवातीला की नेटवर्कमुळे आपण काय काय करू शकतो. नेटवर्कमुळे आपण माहितीची देवाणघेवाण करू शकतो, ॲप्लिकेशन काय करू शकतो, शेअर करू शकतो, त्यासोबत डिव्हाइससुद्धा आपण या नेटवर्कमुळे शेअर करू शकतो. पण अशा ह्या नेटवर्कचे काही तोटे पण आहेत. मग ते तोटे कुठले ते बघूयात. की पहिलं काय आहे, नेटवर्कमधील संगणक सर्व्हरवर अवलंबून असतात. सर्व्हर बंद पडला की पूर्ण नेटवर्क बंद पडतं, हा पहिला तोटा आहे. दुसरा आहे, नेटवर्कमधील एका संगणकावर व्हायरस शिरला तर नेटवर्कमधील सर्व संगणकामध्ये पोचू शकतो आणि पूर्ण आपलं कम्प्युटर नेटवर्क किंवा ते नेटवर्क बंद पडू शकतं. त्यानंतर नेटवर्क कम्प्युटरमधील माहिती सर्व कम्प्युटरवर उपलब्ध होते. या माहितीचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कोणीही कुठल्याही संगणकावरची माहिती काय करू शकतो, बघू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. वापर म्हणण्यापेक्षा जास्त त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर हे 2-3 त्याचे तोटे पण आहेत. हे नेटवर्कचे तोटे बघितले. तर आता बघूया आपण कम्प्युटर नेटवर्कचे प्रकार कुठले कुठले आहेत ते बघूयात. की कम्प्युटर नेटवर्कचे महत्त्वाचे 3 प्रकार पडतात. लॅन, त्यालाच लोकल एरिया नेटवर्क असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे मॅन, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि तिसरा आहे व्हॅन, वाईड एरिया नेटवर्क. तर पहिला प्रकार लॅन. लॅन हे सर्वात लहान नेटवर्क आहे. एकाच इमारतीमधील संगणकाच्या जोडणीला काय म्हणतात, लॅन म्हणतात. लॅनमधील संगणक एकमेकांना कशाने जोडलेले असतात, केबलने जोडलेले असतात. दुसरा प्रकार मॅन. मॅन नेटवर्क एखाद्या मोठ्या शहरातील वेगवेगळे जे कार्यालय आहेत, शाळा आहेत, ग्रंथालय आहेत, यामधील संगणक एकमेकांना जोडून तयार केलेले असते. आणि मॅन मधील संगणक एकमेकांना केबल आणि उपग्रहाद्वारे जोडलेले असतात. आता तिसरा प्रकार आहे व्हॅन. एखाद्या देशातील अनेक शहरातील, लक्षात घ्या, एखाद्या देशातील अनेक शहरातील संगणकांच्या जोडणीला व्हॅन असं म्हणतात. व्हॅन मधील संगणक एकमेकांना कशाद्वारे जोडले जातात, तर उपग्रहाद्वारे जोडलेले असतात. तर हे 3 प्रकार आहेत महत्त्वाचे नेटवर्कचे. कुठले, लॅन, मॅन आणि व्हॅन. तर आता पुढचा घटक नेटवर्क टोपोलॉजी. आता नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय, नेटवर्क मधील कम्प्युटर केबलने एकमेकांना जोडलेले असतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग या जोडणीच्या रचनेला नेटवर्क टोपोलॉजी असे म्हणतात. लक्षात घ्या की संगणक जे जोडलेले असतात केबलच्या माध्यमाने नेटवर्क मधले, तर त्या जोडणीच्या रचनेला नेटवर्क टोपोलॉजी असे म्हणतात. मग एकूण असे 4 प्रकार आहेत नेटवर्क टोपोलॉजीचे. नेटवर्क टोपोलॉजीचे मुख्य किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. एक आहे बस टोपोलॉजी, दुसरा आहे रिंग टोपोलॉजी, तिसरा आहे स्टार टोपोलॉजी आणि चौथा आहे मेश टोपोलॉजी. त्याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की बस टोपोलॉजी मध्ये काय असतात, एकाच मुख्य केबलला सगळे संगणक जोडलेले असतात. ही जी मुख्य केबल आहे त्याला काय केलेले आहेत, सगळे संगणक जोडलेले आहेत. या केबलला काय म्हणतात, बॅकबोन असं म्हणतात. आणि यामध्ये माहितीची देवाणघेवाण दोन्ही दिशांनी होत असते. दुसरा प्रकार आहे रिंग. रिंग टोपोलॉजी मध्ये कम्प्युटर नेटवर्कची रचना कशी असते, वर्तुळाकार असते. बघा, हा दुसरा प्रकार दिसतोय का तुम्हाला, की ह्याच्यामध्ये कम्प्युटरची रचना कशी असते, वर्तुळाकार असते. यामुळे कम्प्युटर्स दोन्ही बाजूंनी एकमेकांना जोडलेले असतात. यामध्ये माहितीची देवाणघेवाण मात्र काय होते, एकाच दिशेने होत असते. तिसरा प्रकार आहे स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजी मध्ये सर्व्हर मध्यभागी असतो आणि त्याच्या भोवती गोलाकार चाकांच्या आऱ्यासारखे नोड जोडलेले असतात, नोड किंवा क्लायंट्स जोडलेले असतात. आणि ह्याची रचना एखाद्या चांदणीसारखी दिसते, म्हणून ह्याला काय म्हणतात, स्टार टोपोलॉजी असे म्हणलेलं आहे.
आणि शेवटचं मेश टोपोलॉजी, की मेश टोपोलॉजीमध्ये एकाच वेळी अनेक टोपोलॉजींचा वापर केलेला असतो, त्याची रचना एखाद्या जाळ्याप्रमाणे केलेली असते, म्हणून ह्याला काय म्हणतात, मेश. मेश म्हणजेच काय, जाळं. येते का लक्षात, की अशा पद्धतीने हे टोपोलॉजीचे प्रकार आहेत. कुठलं, बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी आणि मेश टोपोलॉजी. बसमध्ये एकच काय असतो, केबल असतो आणि त्यालाच काय केलेले असतात, सगळे नोट्स जोडलेले असतात. ह्या केबलला काय म्हणतात, बॅकबोन असेही म्हणतात. रिंगमध्ये जोडणीची रचना कशी असते, वर्तुळाकार असते. स्टार मध्ये मध्यभागी सर्व्हर असतो आणि स्टार आणि गोलाकार चाकांच्या आऱ्यासारखे नोड्स जोडलेले असतात किंवा इतर संगणक जोडलेले असतात. आणि मेश मध्ये मात्र काय केलेलं असतं, की ह्याच्यामध्ये एकाच वेळी अनेक टोपोलॉजींचा वापर केलेला असतो, त्याच्यामुळे त्याची रचना एखाद्या जाळ्याप्रमाणे झालेली असते, म्हणून त्याला काय म्हणतात, मेश टोपोलॉजी. तर इथे आपला हा कम्प्युटर नेटवर्क हा धडा संपलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, तर नेटवर्क काय आहे, नेटवर्कची व्याख्या बघितली, त्यानंतर नेटवर्कसाठी लागणारे हार्डवेअर सॉफ्टवेअरची माहिती बघितली. महत्त्वाची संकल्पना म्हणजे सर्व्हर काय आहे, क्लायंट काय आहे, त्या दोन गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. आणि नेटवर्कचे प्रकार आणि नेटवर्कचे फायदे आणि तोटे या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास या धड्यामध्ये, या पाठामध्ये केलेला आहे. तर ही व्हिडिओ परत परत बघा, हा भाग वारंवार बघा. महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा आणि पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूयात.